Hello all of you. Today we are going to learn the solution of scholarship class 5. चला तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप इयत्ता 5वी 2024 या ठिकाणी जी झालेली एक्झाम आहे त्या एक्झाम मधील इंग्लिश या पेपरचं आपण या व्हिडिओमध्ये सोल्युशन बघणार आहे. पहा, ही जी परीक्षा कंडक्ट झाली ही झाली फेब्रुवारी 2024 ला. मग आपल्याला बघा, नेहमी इंग्लिश या विषयामध्ये अडचण असते, तर मग आज आपण काय करूयात, सेक्शन फर्स्ट इंग्लिश याच्यामध्ये काय जेही उत्तर दिलेले आहेत ते कशा पद्धतीने त्याचे उत्तर तेच आहेत हे बघूयात. बा, फर्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. द क्लॉक शोज द टाइम. मग या ठिकाणी एक घडी दिलेली आहे आणि ती घडी काय करते, एक वेळ दर्शवते. तर मग ती कोणता वेळ दर्शवते हे आपल्याला बघायचं आहे. बा, फर्स्ट ऑप्शन आहे 4:45, सेकंड ऑप्शन आहे 3/4 थर्ड ऑप्शन आहे 2/4, फोर्थ ऑप्शन आहे 45 minutes past 4. मग या ठिकाणी बघा की आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे 2/4. मग ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये किंवा ज्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं की घडीचा टाइम सांगायचा असतो, त्यावेळेस एखादा तास व्हायला जर एक 15 मिनिट जर बाकी असतील तर अशा वेळेस आपण क्वार्टर हा शब्द वापरतो. तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं, ऑप्शन क्रमांक 3. बा, घडीमध्ये आपण टाइम कशा पद्धतीने बघतो तर ते बघूयात. ज्यावेळेस आपल्याला टाइम सांगायचा असतो, मग बरोबर जर 12 वाजलेले असतील तर आपण काय म्हणतो 2:00. जर 12:05 झालेले असतील तर कसं म्हणतो तर इट्स 5 past. हे कोणताही तास झाल्यानंतर. जर 10 मिनिट झालेले असतील तर इट इज 10 past. जर 15 मिनिट झालेले असतील इट इज अ क्वार्टर पास्ट. जर 20 मिनिट झालेले असतील इट इज 20 past. 25 मिनिट झालेले असतील इट इज 25 past. जर 12:30 किंवा कोणताही अर्धा तास झालेला असेल तर इट इज हाफ पास्ट असं म्हणतो. जर 35 मिनिट झालेले असतील तर इट इज 25 नंतर जर 40 मिनिट झाले असेल इट इज 22, म्हणजे तितक्या वाजायला 20 मिनिट बाकी. जर 45 मिनिट झाले असेल तर इट इज 1/4. जर 50 मिनिट झाले इट इज 10 जर 55 मिनिट झाले इट इज 5 मग आपल्याला ज्यावेळेस वाक्यामध्ये एखादा तास व्हायला 15 मिनिट बाकी असतात त्यावेळेस आपण काय म्हणतो, इट इज 1/4. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे 5 वाजायला 15 मिनिट बाकी, म्हणजे कसं ना 2/4 क्वेश्चन क्रमांक 2 बघा, चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स. मग हे एक दिलेलं वाक्य आहे, या वाक्याच्या शेवटी आपल्याला कोणतं विरामचिन्ह येते ते बघायचे. हा प्रश्न काय आहे, दॅट इज अन एक्सलंट आयडिया. मग हे वाक्य उद्गारवाचक नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 गेला. या ठिकाणी हे 2 वाक्य नाहीत त्यामुळे कॉमा येणार नाही, मग ऑप्शन क्रमांक 2 गेला. मग वाक्य प्रश्नार्थी नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 गेला, कारण प्रश्नार्थी वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब हे सब्जेक्टच्या आधी असतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 गेला. मग या वाक्यात शेवटी येणार आहे तर फुल स्टॉप, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. क्वेश्चन क्रमांक 3 बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वी शूड कट आवर नेल. मग या वाक्याचा अर्थ होतो आपण आपले नख कापावेत. मग आपण आपले नख कधी कापावेत बघा, हार्डली म्हणजे क्वचितच का नाही. मग याचं उत्तर एक ऑप्शन राहणार नाही. टेरिबली म्हणजे भयानक पद्धतीने, त्यामुळे हे बी उत्तर नाही. नंतर रिसेंटली नुकतेच का नाही. मग आपण आपले नख हे वेळोवेळी किंवा नियमितपणे कापावेत, म्हणून याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2. आता या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 4 and 5 या ठिकाणी 2 प्रश्न दिले आहेत जे या ठिकाणी दिलेली एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यावरती विचारले आहेत. मग चला प्रश्न बघूयात. फोर्थ प्रश्न आहे, फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. धिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन. म्हणजे ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही कशावरती बेस आहे. मग बघा या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट काय, फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स,
low price. Healthy, juicy, tasty. Fruits and vegetable 59 Mint Street. मग या ठिकाणी दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन, मग ही फ्रुट्स अँड मीट, या ठिकाणी मीटचा उल्लेख नसतो, ऑप्शन क्रमांक 1 नाही. नंतर वेगन अँड डायरी याचाही काही संबंध नाही. नंतर फ्रुट्स अँड स्मूथींचाही संबंध नसल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ही नाही. मग या ठिकाणी हे आहे व्हेजिटेबल अँड फ्रुट्स, म्हणजे या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 4. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट. मग मोटो या शब्दाचा अर्थ असा होतो की ब्रीदवाक्य. मग या ठिकाणी ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे याचं ब्रीदवाक्य आहे हेल्थ इज वेल्थ. मग आपल्याला बघायचं या ठिकाणी नंबर 2 मध्ये ट्रूथ इज गोड हे नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 गेला. नेव्हर स्टॉप लर्निंग हे बी नाही, मग ऑप्शन क्रमांक 4 गेला. ग्रीन अँड क्लीन अर्थ हे बी तिथं नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 गेला. मग त्या ठिकाणी आहे मोटो काय दिलेला आहे हेल्थ इज वेल्थ, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 6वा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आहे कॅपिटल एच फॉर हुर्रे. या ठिकाणी हुर्रेसाठी कॅपिटल आपल्याला एच पाहिजे. नंतर दुसरा ऑप्शन आहे कॅपिटल टी फॉर टीचर. मग नंतर ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा कॅपिटल डब्ल्यू फॉर वी. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे कॅपिटल एच फॉर हुर्रे अँड कॅपिटल टी फॉर टीचर. मग आता हे जे दिलेलं वाक्य आहे हे वाक्य आहे डायरेक्ट स्पीच. मग डायरेक्ट स्पीचचं वाक्य तर मग या ठिकाणी टीचर बोलते, मग टीचर हा झाला रिपोर्टर. मग कधीही रिपोर्टरचं आद्याक्षर हे कॅपिटल असतं, त्यामुळं टीचरमधील टी हे कॅपिटल पाहिजे. नंतर हुर्रे हे वाक्याच्या सुरुवातीला आहे, त्यामुळे हुर्रेचं एच हे कॅपिटल पाहिजे. मग एच आणि टी कॅपिटल असलेलं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 7 बघा चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी काही अल्टरनेटिव्ह दिले त्यांच्यापैकी आपल्याला योग्य निवडायचे. अ फ्लॉक ऑफ बीज, नंतर अ फ्लॉक ऑफ गीज, अ बंडल ऑफ चिल्ड्रेन, अ स्वॅम ऑफ डॉग्स. मग कधीही आपल्या वाक्यामध्ये फ्लॉक म्हणजे थवा असतो, तर तो गीज म्हणजे हा पक्ष्यांचा थवा असतो, आणि गीज हे काय आहे तर पक्षी आहेत. मग म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. नंतर क्वेश्चन नंबर 8 बघा पिक आउट द मिसिंग कलर ऑफ अ रेनबो. मग या ठिकाणी रेनबोचे कलर दिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे रेनबोमध्ये 7 कलर असतात. मग 7 मध्ये कोणते बघा रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू अँड इंडिगो अँड व्हायलेट. मग आपल्या जो रेनबो असतो त्याच्यामध्ये व्हाईट कलर नसतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 नाही. पिंक नसतो त्यामुळं 3 नाही, आणि पर्पल नसतो त्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 नाही. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे आपल्या रेनबोमध्ये असतात रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. क्वेश्चन क्रमांक 9 बघा चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. मग या ठिकाणी अंडरलाइन पार्ट आहे एम नॉट. मग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा अर्थ होतो संक्षिप्त रूप. मग ॲक्च्युली परीक्षा विभागाने याचं उत्तर अपूर्ण म्हणजे दिलेलं नाही, परंतु माझ्या माहितीस्तव या प्रश्नाचं उत्तर कसं होणार ॲमंट, परंतु या ठिकाणी एन नसल्यामुळं हे 9 या क्वेश्चनचा कोणताही उत्तर या ठिकाणी नाही. क्वेश्चन नंबर 10 बघा फिलिंग द ब्लँक. फ्रान्स इज डॅडास युरोपियन कंट्री. मग आता या ठिकाणी कंट्री इज द कलेक्टिव्ह नाउन अँड वी यूज अँड आर्टिकल बिफोर द collective or common noun which is in singular.
आणि या ठिकाणी युरोपियन हे ॲडजेक्टिव्ह आहे. मग युरोपियन या ॲडजेक्टिव्हची सुरुवात या स्वरापासून जरी होत असते पण त्याचा उच्चार व्यंजनासारखा होतो, त्यामुळं या ठिकाणी युरोपियनच्या पूर्वी आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मधील ए घेणं आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 3. क्वेश्चन क्रमांक 11 बघा. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह बार. फोल्ड द पेपर इन द डॅश डायरेक्शन. मग या ठिकाणी डायरेक्शन दिलेली अपवर्डची. मग या ठिकाणी साऊथ उत्तर येणार नाही म्हणून ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. नंतर साऊथ वेस्ट असाही काही संबंध नाही, डाऊनवर्ड असाही काही संबंध नाही. मग या ठिकाणी डायरेक्शन वरची दिलेली असल्यामुळे याचं उत्तर आहे अपवर्ड. पुढं आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. क्वेश्चन क्रमांक 12 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज परमिशन. परमिशन म्हणजे त्या ठिकाणी संमती. मग या ठिकाणी यू आर वेलकम या वाक्याचा अर्थ होतो तुमचं स्वागत आहे. आय ड्रिंक वॉटर याचा अर्थ होतो मी पाणी पितो. डोंट मेक नॉईज हे एक आज्ञार्थी वाक्य आहे. मग या ठिकाणी आपल्याला परमिशन ही कशी असते, प्लीज कम इन याचा अर्थ होतो कृपया आत या. मग आत या ही काय झाली, परमिशन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आता या ठिकाणी इन्स्ट्रक्शन एक पॅसेज दिलेलं आहे आणि या पॅसेजवरती क्वेश्चन क्रमांक 13, 14 अँड 15 असे 3 प्रश्न आहेत. बा रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. बा क्वेश्चन आपला पॅसेज काय, अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. You can begin with simple attractive dictionary and then learn to use the more difficult ones later. So the next time you come across a difficult word, don't fret. Just look it up in a dictionary. म्हणजे डिक्शनरी ही कुणासाठी आवश्यक असते, विद्यार्थ्यांसाठी. You can begin with a simple attractive dictionary. तुम्ही काय करू शकता तर एक साधी आणि अतिशय अट्रॅक्टिव्ह असणारी डिक्शनरी घेऊन तुम्ही ती शिकू शकता. तर त्याचा वापर कसा करायचा. सो द नेक्स्ट टाइम यू कम अक्रॉस डिफिकल्ट वर्ड, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या वेळेस कोणत्याही अवघड शब्दाला सामोरे जाताल त्यावेळेस तुम्हाला कोणतीही भीती वाटणार नाही. का व्हॉट इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. मग विद्यार्थ्यांसाठी काय मस्ट असतं, डिक्शनरी. म्हणून या वाक्यात या प्रश्नाचं उत्तर काय आहे ना, ऑप्शन क्रमांक 4. पुढचा आहे फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी. मग इझी या शब्दाचा अर्थ होतो सोपा. मग सोप्यासाठी अँटोनिम्स वर्ड किंवा अपोजिट वर्ड आहे डिफिकल्ट. कारण वीकचा अर्थ होतो अशक्त, जस्टचा अर्थ होतो नुकतंच, अक्रॉसचा अर्थ होतो पलीकडे आणि डिफिकल्टचा अर्थ होतो अवघड. इझी या शब्दाचा अर्थ होतो सोपा. मग सोप्यासाठी विरोधार्थी शब्द आहे अवघड. पुढचा आहे फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बा वन कॅन बिगिन विथ डॅडॅस डॅडॅस डिक्शनरी. मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बघा काय आहे, यू कॅन बिगिन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरी. मग वन कॅन बिगिन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह हे मग त्या ठिकाणी सिम्पल आहे परंतु डिफिकल्टचा उल्लेख या ठिकाणी नाही, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 येणार नाही. मग त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कारण की एखादा व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी एखादी सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह डिक्शनरी पासून त्याची सुरुवात करू शकतो. क्वेश्चन क्रमांक 16 आहे मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी एक आहे टर्न, क्लाइंब, गो. इकडे आहे अप, लेफ्ट, डाऊन. आता आपल्याला काय करायचं, टर्न. मग टर्न या शब्दाचा अर्थ होतो वळणे. मग आपण काय करतो तर वळतो. तर मग कसं वळतो तर लेफ्टला. आपण वरती वळत नाहीत किंवा खाली वळत नसतो. तर मग टर्नसाठी लेफ्ट. मग आपल्याला काय करायचं, 1 मध्ये बी. मग 1 मध्ये बी आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये नसल्यामुळे 1 गेला, 2 मध्ये नसल्यामुळे बी गेला, 2 गेला आणि इथंही 1च्या नंतर बी नसल्यामुळे 4 गेला. मग काय झालं, टर्न लेफ्ट, नंतर क्लाइंब अप आणि गो डाऊन. मग बघा काय झालं, 1चं बी
नंतर 2चं ए आणि 3चं सी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचं आहे फिलिंग द ब्लँक्स. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅडास बायसिकल. या वाक्याचा अर्थ होतो जोसेफकडे एक ब्रँड बायसिकल आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक न्यू, सेकंड आहे न्यू, थर्ड आहे नाऊ, फोर्थ आहे नो. मग KNEW या शब्दाचा अर्थ KNO या शब्दाचं सेकंड फॉर्म न्यू आहे. न्यू म्हणजे जाणणे. NEW न्यूचा अर्थ होतो नवीन, नाऊचा अर्थ होतो आत्ता आणि नोचा अर्थ होतो नाही. मग बायसिकल कशी आहे? नवीन. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. क्वेश्चन क्रमांक 18 बघा. सिलेक्ट द रायमिंग वर्ड्स फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? रायमिंग वर्ड्स वापरायचे. तर मग डिग, बीब, टार, फिन यासाठी रायमिंग वर्ड आहे फिग. मग डिगचं रायमिंग वर्ड कसं होणार? फिग. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 19 बघा क्वेश्चन. फिलिंग द ब्लँक्स. डॅडास नो माय मोबाईल इज रिंगिंग. इट इज द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये आपण आल्लाचाही वापर करतो, ओचाही वापर करतो, ब्राव्होचाही वापर करतो, आऊचाही वापर करतो. मग अल्लास आपण कधी वापरतो? तर ज्यावेळेस दुःखी असतो त्यावेळेस. ब्राव्हो कधी वापरतो? तर ज्यावेळेस टाळ्या वाजून आपल्याला उत्साह साजरा करायचा आहे. औच कधी वापरतो? ज्यावेळेस एखादी वेदना होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय ना? ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग. माझा मोबाईल वाजत आहे. क्वेश्चन क्रमांक 20 बघा. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. म्हणजे डिसेंबरसाठी ऑर्डिनल नंबर कोणता आहे? मग डिसेंबर हा महिन्यातील 12वा महिना आहे. मग आपला ऑर्डिनल नंबर आहे डिसेंबरसाठी 12th. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मग नंबर 1 आणि नंबर 3 मध्ये स्पेलिंगमध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थी गोंधळ करतात. तो त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण की 12 म्हणजे 12वा. क्वेश्चन नंबर 21. फाइंड द सेट ऑफ डाइस युज्ड इन लुडो गेम फ्रॉम द गिवन ऑल्टरनेटिव्ह. मग लुडो हा जो गेम असतो त्यामध्ये कोणत्या प्रकारचा डाईस वापरला जातो? मग लुडोमध्ये जोही समजा डाईस असतो तो असतो क्यूब असतो. मग त्याचं उत्तर आहे ना ऑप्शन क्रमांक 2. क्वेश्चन 22. लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. मग या ठिकाणी चार्ट दिलेला बघा. लेग, हील, नी, थाय आणि इथं रिकामी जागा. मग लेग या शब्दाचा अर्थ होतो पाय. मग आता या ठिकाणी पायाचे काही अवयव दिलेले आहेत. हिल, हिल म्हणजे टाच, नी, नी म्हणजे गुडघा, थाय, थाय म्हणजे मांडी. मग या ठिकाणी फिस्ट, फिस्ट या शब्दाचा अर्थ होतो मूठ. मग पायाचा आणि मुठीचा काही संबंध नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 गेला. नंतर पाय, स्टमक या शब्दाचा अर्थ होतो पोट. पोटाचा आणि पायाचा काही संबंध नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 गेला. जॉ, जॉ म्हणजे जबडा. मग पायाचा आणि जबड्याचा काही संबंध नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 गेला. नंतर टोज, टोज म्हणजे पायाचे बोटे. मग आपल्या पायाला जे बोट असतात त्यांना टोज म्हणतात. म्हणून ह्याचा संबंध कशाशी आहे? टोजचा पायाशी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आता क्वेश्चन नंबर 23. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. वंदना काय करेल सलीमला? सलीम वंदनाला कशा पद्धतीने त्याच्या बर्थडेवरती ग्रीट करेल? मग आता बघा, कॉंग्रॅच्युलेशन आपण एखाद्याने काहीतरी मिळवल्याच्या नंतर म्हणतो. म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन क्रमांक 2 येणार नाही. बेस्ट ऑफ लक, जर एखादा व्यक्ती एखाद्या कामगिरीसाठी जात असेल तर त्याला आपण बेस्ट ऑफ लक म्हणतो, तर त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येणार नाही. रिसेट इन पीस असं येणार नाही. मग आपण एखाद्याला त्याच्या बर्थडेवरती हॅपी बर्थडे असं म्हणतो. मग हॅपी बर्थडे हा जो शब्द आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. पुढचा आहे 24 क्वेश्चन. सॉल्व द रिडल. रिडल म्हणजे एक कोड असतं.
आय कॅन हेल्प यू टू हीट. मी तुम्हाला गरम करण्यासाठी मदत करू शकतो. अँड कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे अन्न पदार्थ बनवण्यासाठी. हू ॲम आय, मग मी कोण आहे बा. मग आपण अन्न पदार्थ गरम करण्यासाठी आणि वेगवेगळे फूड बनवण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 25 लास्ट बघा. अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड. एक मिनिंगफुल वर्ड बनवण्यासाठी आपल्याला नंबर अरेंज करायचे. मग या ठिकाणी हे जे शब्द दिलेले आहेत या शब्दामध्ये खाली त्यांचे नंबर दिलेले आहेत. मग या नंबरनुसार आपल्याला एक शब्द तयार होतो. तो शब्द तयार होतो डायनासूर. मग डायनासूर ची सुरुवात डी पासून होणं आवश्यक आहे. मग डी साठी 4. मग 4 नंबर 1 मध्ये आहे आणि 2 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 गेला, 4 ही गेला बा. मग या प्रश्नाचं उत्तर आहे ना ऑप्शन क्रमांक 2. आता ते कसं बा. डायनासोरची डी, त्याच्यानंतर काय येणार आय, नंतर यन. मग अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर किती येणार ऑप्शन क्रमांक 2 येणार. चला तर मित्रांनो, आपल्याला या पद्धतीने जर प्रॅक्टिस जर केली तर निश्चितच आपण स्कॉलरशिपमध्ये इंग्लिशमध्ये चांगला स्कोअर करून आपण स्कॉलरशिपमध्ये निश्चितच यश मिळवू शकतो. बेस्ट ऑफ लक फॉर युअर 2006 एक्झाम.